लादायचे सगळे प्रयत्न सुरू होतात महाराष्ट्रावरती. कारण आमची लोक चिडत नाहीत, रागवत नाहीत, बोलत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत, राग व्यक्त करत नाहीत. केला असतं तो मोबाईलवरती करतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आपल्या रेल्वे स्टेशन्स असतील, रेल्वे भरती असेल, याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे की प्लॅटफॉर्मवरचे स्टॉल्स कोणाला दिले जात आहेत, कोण भरती होत आहेत, कोण माणसं आहेत. बेसावध राहू नका. सतत जे सांगतो ना, पायाखालची जमीन एकदा सरकली गेली ना की परत नाही मिळत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आमच्या सरकारलाच हिंदीचं वावडं आपलं त्यांच्याबद्दल आस्था. कालचं त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं, ते काय ते कुठलं मिसिंग लिंक, आताच्या घडीची सर्वात मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, घडीची सर्वात मोठी बातमी. त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण, असं कसं होईल? आताच्या घडीची सर्वात मोठी. आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं, म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे. केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं सर्वात मोठी बातमी. की तुम्ही देशविरोधी. आता केंद्र सरकारची कामं येते, त्याच्यात देशाचा काय संबंध? आताच्या घडीची सर्वात. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे, काय झालंय ते. इतके दिवस जे मोबाईल फोनवरनं विरोधकांना जे करत होते ना, शिव्या घाल, वाटेल ते बोल, हे जे सगळे त्यांच्या ठेवलेल्या टीम्स आहेत ना, हे जे सगळं सुरू होतं ना, ते आता अंगलट आलंय. आता यांच्या दामदुपटीने ह्यांच्या अंगावरती येत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आणि त्याच्यामुळे लागले आता त्रास व्हायला लागला त्याचा. आपणच सुरू केल्यात त्या गोष्टी. गेल्या 10-12 वर्षातच या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती सुरू झाल्या. विरोधकांना वाटेल ते बोलणं, आताच्या घडीची सर्वात मोठी. विरोधकांना शिव्या घालणं, वाईट साईट लिहिणं, सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या हे तुम्ही बसवलेल्या टीमकडनंच सुरू झाल्या. आता तुमच्या अंगावरती येत आहे ते सगळं. आताच्या घडीची सर्वात. आणि तुमच्या अंगावरती येत आहे म्हणून लगेच महाराष्ट्राचा अपमान. ह्याच्यात कसला आला महाराष्ट्राचा अपमान? राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो की म्हणे धर्माचा अपमान. अरे चोरी आहे ना ती, ह्याच्यात धर्म कुठे आला? बरं, त्या मंदिराबद्दल आम्हालाही आस्था आहे, प्रत्येक हिंदूला आस्था असेल. तिथे ज्या वेळेला 1400 कोटी रुपये ज्या वेळेला चोरले जातात, काहीही म्हणजे किती पडदा किती असावा यांच्या समोर. सर्वात मोठी बातमी. म्हणे वक्फ बोर्डामध्ये ज्या वेळेला म्हणे तिकडे चोऱ्या झाल्या त्याच्याबद्दल तुम्ही नाही बोलणार. आम्हाला काय देणं घेणं? आताच्या घडीची. राम मंदिरामध्ये लोकांनी जे दानपेटीमध्ये टाकलं, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं, त्याची जर समजा चोरी होत असेल त्याच्याबद्दल बोलणार नाही, बोलायचं नाही. सर्वात मोठी बातमी. काल ते कोणतरी होसबळे का कोणतरी आहेत ते म्हणे धर्मविरोधी जे लोक आहेत ते म्हणे पसरवतात. आम्ही धर्मविरोधी? हा देश काय धर्मविरोधी आहे? तुमच्याकडे राम मंदिरामध्ये लोकांनी श्रद्धेने दिलेल्या गोष्टींची चोरी होते आणि हे सांगणारं कोण होतं? हे बोलणारं कोण होतं? भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून. आम्ही बोललो? हा देश बोलला? घडीची सर्वात मोठी बातमी.
इतर राजकीय पक्षाचे कोणी लोक होते ट्रस्टी म्हणून, तिथे ट्रस्टी कोण आहेत? 15 ट्रस्टी आहेत तिकडे. 15 ट्रस्टी पैकी त्यातले जवळपास 12 हे केंद्र सरकार नेमतं. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आणि त्या 12 पैकी केंद्र सरकारने जी नेमलेली माणसं आहेत ती RSSशी संबंधित आहेत, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत, भाजपशीच संबंधित आहेत, बाकी कोणीच नाहीये. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेमलेले IAS अधिकारी आहेत. तिथे जर 1400 कोटी, आत्ता 1400 कोटीचा आकडा आलाय. सर्वात मोठी बातमी. मुळात कितीची चोरी झाली माहिती नाही आपल्याला. चोरी झाल्यावरती समजा असं पकडा, सर्वात मोठी बातमी. आत्ता दुसऱ्यांचं कोणातरी सरकार असतं आणि राम मंदिरामध्ये चोरी झाली असती, भारतीय जनता पक्षाने काय केलं असतं? RSSने काय केलं असतं? विश्व हिंदू परिषदेने काय केलं असतं? आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मोर्चे काढले असते, सगळ्या गोष्टी केल्या असत्या. त्याच्यात नाही राजकारण. आता तुमची सत्ता आहे म्हणून विरोधकांनी केलं की त्याच्यामध्ये राजकारण आणू नका म्हणे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आता त्या मिसिंग लिंकचं झालं, यांचा एक मंत्री म्हणतो ते नैसर्गिक आहे, ती गोष्ट नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये राजकारण आणू नका, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक? तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार? त्या मिसिंग लिंकचं बाबा तिथे नशीब माणसं नाही मेली. गंमत बघा, त्या मागे 2005 ला मुंबईमध्ये आला होता ना फ्लड, ते सगळं पाणी वगैरे तुंबलं होतं. 1000 मिलीमीटर पाऊस पडला होता. 1000 मिलीमीटर. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. काही 2-3 तासाच्या अंतरात त्याला मुंबईची ही हालत झाली होती. 1000 मिलीमीटर. आताच्या घडीची सर्वात मोठी. आणि आता 300-350 मिलीमीटर पाऊस पडलाय. मुंबई तशीच तुंबलेलीच आहे. आताच्या घडीची सर्वात. तेव्हा वारे बाप वाटेल ते बोलायचे, वाटेल ते सगळी आंदोलनं करायची, पैसे खाल्ले, हे केलं ते केलं, तेव्हा राजकारण नाही. आता मुंबई तुंबली नाही, नैसर्गिक आहे. ती कोणती बाई ती गाणी म्हणायची, काय ते गाणं होतं ते, तुला मुंबईवर भरोसा नाही काय, कुठे गेली ती आता? तिचा आला व्हिडिओ. नवीन व्हिडिओ आहे का, जुनाच टाकलाय? नवीन केला असेल तर चांगलं आहे, कोणाला पाहिलेली नाही ती. पण जेव्हा तेव्हा गात होती तेव्हा सुख घेतलं. आता दुसरे जेव्हा बोलायला लागले त्यावेळेला त्रास व्हायला लागला. आता मला दुसरं कळलं नाही, मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण सर्वात मोठी बातमी. की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं. आताच्या घडीची. आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला. मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. बरं झालं ते झालं. पुढे आताच्या घडीची सर्वात. वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन.
त्यांनाही माहिती आहेत हे सगळे व्हिडिओ येत आहेत कुठून, हे सगळं काय चालू आहे राजकारण. मी त्याशी बोललो नाही का, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो ना. जी काय घमासान सुरू आहे ना आता तिकडे पक्षामध्ये, फक्त बघत राहा, सर्वात मोठी बातमी. पाहत राहा. मुंबई महाराष्ट्राचा ठाण्याचा काय विचका झालाय, पुण्याचा सगळ्यांचा शहरांचा विचका झालेला आहे, ज्याला हे विकास म्हणतायत. आताच्या घडीची मी या विषयावरती इतकी वर्ष बोलतोय मी की आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो, परंतु टाउन प्लॅनिंग आपल्याकडे होत नाही आणि त्याचा ही शहरं सगळी बर्बाद होणार आहेत, झालेलीच आहेत, अजून होणार. बघावं तिकडे सगळीकडे इमारती सगळ्या उभ्या राहत आहेत. माझी तर विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, सगळी कन्स्ट्रक्शन एकदा बंद करून टाका. नुसते रस्ते आणि फ्लायओव्हर आणि ब्रिजेस म्हणजे विकास नव्हे. आताच्या घडीची सर्वात हे जेव्हा लोक परदेशात जातात त्यावेळेला करतात काय मला कळलंच नाही मला अजूनपर्यंत. या परदेशातली सगळी शहरं बघा. मी 2014 साली याच्यावरती एक डॉक्युमेंटरी केली होती. मी 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी आहे, आज युट्यूबवरती आहे, जाऊन बघा. की शहराला आकार उकार कसा द्यायचा असतो. आता हा मिसिंग लिंक 1 मेला त्याचं उद्घाटन झालं, 1 मेला. मोठी बातमी. आणि आता 6-7 तारखेला काहीतरी तो त्याचा काय पिलर पडला आणि पाणी वाहत आहे आणि सगळं होतंय. आताच्या घडीची सर्वात मोठी जुलैमध्ये, मे जून जुलै अजून पूर्ण पण नाही झाला. 60-65 दिवसामध्ये तुमचा नवीन बांधलेला टनेल गळायला लागतो, पिलर पडतात. आणि काहीतरी त्यांनी सांगितलं, काहीतरी मी कुठे काय आणले करते ते तुला दिलं होतं मी लिहायला. कॅनडामधनं आम्ही त्याचा रिसर्च केलाय आणि मग त्यांनी त्यांचं डिझाईन केलंय. मग इंडोनेशियामधनं आम्ही पाईप हे आणलेत, मग जर्मनीमधनं हे केलंय, अजून काहीतरी केलंय. आणि मग भारतीय कॉन्ट्रॅक्टरने तो टनेल बनवलाय. सर्वात मोठी बातमी. त्यांनाच द्यायचं होतं ना. हे आमचे नितीन सरदेसाई फार छान बोलले त्याच्यावरती. आता आम्ही बोलत असताना ते म्हणाले, मला हे सगळं बघून राज कपूरचं गाणं ऐकू येतं म्हणे, आठवतं. सर्वात मोठी बातमी. मेरा जूता है जपानी, पतलून है काय इंग्लिशतानी, सर पे लाल टोपी रूसी म्हणजे रशियन, फिर भी दिल है हिंदुस्तानी. कॉन्ट्रॅक्टर आमचा तो बर्बाद करणार, तुम्ही काळजी करू नका. आताच्या घडीची सर्वात मोठी या मध्यंतरी कंत्राटदारांचे व्हिडिओ आले होते. कंत्राटदार सांगतात आपल्या महाराष्ट्रामधली मराठी मुलं मुली जे नव्याने कंत्राटदार झालेत त्यांना किती म्हणे, तर जे कंत्राट मिळतं त्यातलं जवळपास 56% पैसे द्यावे लागतात म्हणे, वाटावे लागतात, चारावे लागतात. 56%. ज्याच्यासाठी काम काढलंय ते काम त्यांनी 44% करायचं. बातमी. तुम्हाला असेच रस्ते मिळणार, असेच खड्डे मिळणार. हे आपल्या कंत्राटदारांचं कामच नाही ते. ही बातमी. मी त्या मगाशी बोललो ना, मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी म्हटलंय, त्याच्यात दिलंय. छत्रपती शिवाजी टर्मिनस आपलं अगोदरचं VT स्टेशन 1800 सालात बांधलंय. 1800 सालात. त्याला मुंबईची लोकसंख्या पण तेवढी नव्हती. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. 1800 सालात बांधलेलं रेल्वे स्टेशन आज लोकांना पुरतंय. इतकी लोकसंख्या वाढल्यानंतर पण ह्याला म्हणतात व्हिजन. आताच्या घडीची सर्वात मोठी याला म्हणतात हे काय होऊ शकतं, हे किती लोकांना पुरू शकतं. आज किती रेल्वे तिकडनं जातात, किती माणसं तिकडे येतात, किती माणसं उतरतात, किती माणसं चढतात. आताच्या हे घडीची 1800 सालात बांधलंय. अमेरिकेमधली एम्पायर स्टेट बिल्डिंग, किती उदाहरणं द्यायची हो जगामधली तुम्हाला. आताच्या घडीची एम्पायर स्टेट बिल्डिंग जाऊन बघा, पाहिली नसेल तर तुमची ह्याच्यावरती जा, इंटरनेटवरती जा आणि बघा. ती एम्पायर स्टेट बिल्डिंग ती पण तेव्हाच
ते 33 साली बांधली. किती वर्ष लागली असतील? ती साधारणपणे 110 मजली उंच आहे, 110 मजली. आताच्या घडीची सर्वात म्हणजे आता हा हॉल आहे ना, या हॉलच्या चौपट असेल, चौपट 5 पट असेल उंच, 5 पट 6 पट असेल जास्ती, एवढा त्याचा फ्लोअर आहे. 110 मजली उंच आहे ती. किती वर्ष लागली असतील त्याला सर्वात मोठी बातमी. ती इमारत बांधायला? त्या इमारतीमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला बेसमेंटमध्ये एक बॉम्बस्फोट झालाय. त्या इमारतीवरती एक छोटं विमान, परंतु एक विमान आदळलेलं आहे. आताच्या घडीची सर्वात आजही ती ताठ मानाने उभी आहे इमारत. एम्पायर स्टेट बिल्डिंग किती वर्षात बांधली? 14 महिन्यात. 14 महिन्यात बांधलेली इमारत आहे ती. घडीची सर्वात मोठी बातमी. 14 महिन्यात 1800 साली बांधलेल्या इमारतीला आजही काही होत नाही. त्यांनी बांधलेले ब्रिजेस बघा, त्यांनी बांधलेले फ्लायओव्हर्स बघा. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आज ब्रिटिशांच्या काळामध्ये जे फ्लायओव्हर्स बांधले गेले, जे ब्रिजेस बांधले गेले, आपल्याला इंग्लंडवरनं आजही पत्र येतात बरं का. आताच्या घडीची सर्वात म्हणजे काय प्रकारची सिस्टीम असेल विचार करा. पत्र काय येतात? आम्ही असा असा इथे हा ब्रिज बांधला होता. अशा अनेक ब्रिज बद्दल आले तर त्यांची पत्र महाराष्ट्र सरकारला, असा इतरही सरकारना आलेत. सर्वात मोठी असा ब्रिज बांधला होता, त्याची 100 वर्षाची आमची गॅरंटी संपलेली आहे. आता तो तुम्ही बघा. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. 1947 साली ब्रिटिश गेले. 1947 साली. त्याच्या अगोदर 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्यावेळेला बांधलेले ब्रिजेस आहेत. काय गरज आहे हो त्यांना सांगायची? मोठी बातमी. पण हे फक्त भारतात नाही होत. त्यांनी जिथे जिथे राज्य केलं तिथे तिथे यांची पत्र जातात की आमची गॅरंटी संपली, आमची 100 वर्षाची गॅरंटी होती. 100 वर्ष. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. हा टिळक ब्रिज पासून सगळे इथला हे त्यांच्या काळात बांधले गेलेले आहेत, अजूनही आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मग आमच्याकडे काय होतं? आमच्या रस्त्याला का खड्डे पडतात? आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. बरं, ज्यांनी रस्ते बांधायचे आहेत ते आमचे नितीन गडकरी, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल घातलं पाहिजे आणि मग ती गाडी कशी चालेल? आणि अरे पेट्रोलियम मंत्री बोलेल ना त्याच्यावरती. पेट्रोलियम मंत्री ब्र काढत नाही त्याच्याबद्दल, इथेनॉल बद्दल आणि पेट्रोल बद्दल. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ते ह्याच्यावरती प्रवचन देत आहेत. सर्वात मोठी बातमी. काय बोलायचं? मग कोणाचं काम कोण करतंय, काय चाललंय देशामध्ये, काही थांगपत्ताच नाही. आणि सगळे निगरगट्ट झालेले आहेत. परवा दिवशीच मी एका पत्रकाराला बोललो, म्हटलं चायला, म्हटलं असं झालेलं आहे, म्हटलं सरकारला परसाकडे साफ होते, आपणच कुंथत बसलोय. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आपल्यालाच त्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतं. हे काय चाललंय? झाडाच्या झाडं काढली जात आहेत, जंगलाच्या जंगलं उद्ध्वस्त होत आहेत. लोकांना राग येत नाही. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. लोक राग व्यक्त करत नाहीत. व्यक्त करायचं साधन मिळालंय मोबाईल फोन, त्याच्यावरती काहीतरी टाकलं, माझा राग व्यक्त झाला. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. तो राग मतदानामध्ये पण दिसत नाही. नेमकं हवंय काय आपल्याला? आपण नेमकं पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय घडवून ठेवणार आहोत, काय करून ठेवणार आहोत? मला कोणाची सत्ता आहे, कोणाची सत्ता नाही, मला ह्याच्याशी कर्तव्य नाहीये. सर्वात आज भारतीय जनता पक्षाची सरकार आहे, चांगलं काम करावं. वाईट केलं बोलणार आम्ही, परंतु सगळेजण मस्तीत आहेत. त्यांच्या देशीचा एक आमदार, त्याला विचारलं काय चाललंय, म्हणे काल म्हणे झाड पडलं ना ते, त्याच्यात एक माणूस गेला, ते त्याच्यावरती चर्चा झाली. आज तो ते गटारातला तो मुलगा पडला, त्याच्यावरती चर्चा झाली आणि हसतायत. भावना शून्य. आणि भावना शून्य एवढ्यासाठीच कारण तुम्हाला किंमत नाही. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आमच्याकडे काय चालू आहे? आमच्याकडे शहरं कशी वाढतायत, शहरं कशी मोठी होत आहेत, आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आम्ही काय करून ठेवतोय, कसली चिंता नाही, कसलं काही नाही, विचार नाही. आताच्या घडीची खासदार फोडता येतोय का? आमदार फोडता येतोय का?
नगरसेवक फोडता येतोय का, आमची सत्ता टिकतेय का, याच्यावरती फक्त आमच्याकडे महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आता काय 3 वर्ष निवडणुका नाहीत, लोक म्हणणार मग आता काय आम्ही चिडून तरी काय मतदान कुठे. अरे मतदानाची ज्याला वेळ येते ना त्याला अगोदरचं साचलेल्या गोष्टींचा विचार करायचा असतो. चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टींवरती तुमचं मतदान झालं पाहिजे. आताच्या घडीची सर्वात उद्या राज ठाकरे जर समजा चुकत असेल तुम्ही बोललं पाहिजे, इतर पक्ष जर चुकत असतील बोललं पाहिजे. लोकशाही कशाला म्हणतात ना, ती लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल ना, मी मागे पण एकदा उदाहरण दिलं होतं, आज मुद्दामून परत देतो उदाहरण तुम्हाला. ज्याला दुसरं महायुद्ध ज्यावेळेला संपलं ना, ते संपल्यानंतर सगळी वाहवा झाली. इंग्लंडची वाहवा झाली, विन्स्टन चर्चिलची वाहवा झाली. विन्स्टन चर्चिलचं ते एक फेमस त्याची ती मुद्रा होती हाताची, वी फॉर विक्टरी. त्याच्यामध्ये फक्त वी फॉर विक्टरी नव्हतं, वी फॉर विन्स्टन पण होतं, विन्स्टन चर्चिल. पण वी फॉर विक्टरी हा खास संदेश होता त्याच्यात. आणि जगामध्ये प्रचंड की विन्स्टन चर्चिलने या सगळ्या गोष्टी केल्या. आठ महिन्यांनी निवडणुका झाल्या आणि 8 महिन्यांनी निवडणुका झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल आणि त्यांचा पक्ष हरला. इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल आणि त्यांचा पक्ष हरला. ज्याच्या नावावरती दुसरं महायुद्ध जिंकून दिल्याची गोष्ट होती तो 8 महिन्यानंतर निवडणुकीमध्ये हरला. पत्रकारांनी ज्यावेळेला लोकांना प्रश्न विचारले की या माणसाने असं एवढं युद्ध जिंकून दिलं, एवढी तुम्ही वाहवा केली, एवढं त्याला डोक्यावरती घेतलं आणि निवडणुकीला तो हरला कसा काय, सर्वात मोठी बातमी. सरसकट लोकांनी दिलेलं उत्तर होतं युद्ध काळामध्ये तो योग्य होता, शांततेच्या काळात नाही. हे समजायला अक्कल लागते. याला समजायला, याला लोकशाही म्हणतात. चांगल्या गोष्टींसाठी काय असू शकतं, वाईट गोष्टींसाठी काय असू शकतं, चांगल्या गोष्टीत कोण काम करू शकतं, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. हे समजणारा समाज लागतो. मी नेहमी सांगतो ना की नुसतं शिक्षण घेऊन उपयोगाचा नसतो, शिक्षित असून उपयोगाचा नाही, माणूस सुज्ञ असावा लागतो. आमच्या बहिणाबाई चौधरी शिकलेल्या नव्हत्या, पण त्या ज्या बोलून गेल्या, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, ह्या बोलून गेल्या ना, त्याला सुज्ञ लागतो माणूस, सुज्ञ. आणि ज्या देशामधला समाज सुज्ञ असतो त्या देशामध्येच प्रगती घडते. आताच्या घडीची सर्वात मोठी. काय योग्य काय अयोग्य हे कळणं. नाही तर आम्ही आपल्या सकाळी उठायचं, कामावर जायचं, तेही जातात कामावर. जगामधला प्रत्येक माणूस कामावर जातो पण विचार करतो. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. आपण जर या गोष्टींचा विचार नाही केला कसं होणार मला जरा सांगा. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो. ते राहिलं बाजूला. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन. बघून काय घेईन. सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. पण हे सगळं सुरू होतं. खासदार सांगतो, एक खासदार सांगतो मी बॉम्ब टाकीन, माझ्या नावावरती 5 मर्डर आहेत. हे आपल्या राज्यात होऊ शकतं आणि त्यांना हात लागत नाही कोणाचा, कारण सत्तेत गेलेत. हे बोलायची हिंमत कशी होते, कारण अंकुशच नाही कोणाचा, कोणाचाही अंकुश नाही. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. कुठे कुठचं काम चाललंय, तिकडे आता कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत, तिथे पण सगळं गोंधळ आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. हे जे काय महाराष्ट्रामध्ये चालू आहे बाबांनो, तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. बाकीच्या ठिकाणचं तर सोडून द्या, परंतु रेल्वेमध्ये तुम्ही लक्ष दिलं पाहिजेत, आताच्या घडीची लक्ष ठेवलं पाहिजेत. रोज रेल्वे जाते आणि येते, एवढंच लक्ष ठेवण्यासारखं नाहीये. तिथे कोण घुसतायत इथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
कोण येतंय, कोण स्टॉल्स टाकतंय, कुठच्या प्रकारची टेंडर्स निघतायत, सर्वात मोठी कुठच्या प्रकारच्या नोकऱ्या निघतायत. स्टॉलची उद्या टेंडर्स निघाली तर ती आपल्या मराठी मुलांना मिळाली पाहिजेत, प्रत्येक स्टेशनला मिळाली पाहिजेत. याच्यावर तुमचं बारीक लक्ष पाहिजे.